दरम्यान परळीमधील शिंदे आणि एमआयएम युतीवर विरोधकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांनी आता सत्तेसाठी एमआयएम सोबत युती केली आहे का असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। तर आम्ही एमआयएम वर कडवटच बोलतो, मात्र तुमचा हिंदुत्व कुठे चालला ते पहा असं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी दिलं। एमआयएमवर आमच्यासारखं कडवटपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात, तुमची सुद्धा हिंमत नाही। आणि म्हणून एमआयएम फमायम हे आम्हाला मताचे जोग्य मागायला तुम्ही जात आहेत। संभाजीनगरमध्ये जे काही 12चे उभे केलेत ना तुम्ही 12, ते बघा तुमचं हिंदुत्व कुठं चाललंय, ते 12 उभे करून त्याच्याकडे लक्ष द्या। आम्ही कधी एमआयएम फमायम हे तर आमच्या कोसं दूर राहणार, कधी त्यांच्या बरोबर नाही युती। एवढं मात्र निश्चित आम्ही एमआयएमला महाराष्ट्रातून हद्दपार करणार। आता हिंदुत्ववादी म्हणणारे आणि हिंदुत्ववाद्याबरोबर सोबत असणारे यांची आता सत्तेसाठी जे करतायत ते एकेकाळी भाजपनी सुद्धा केलेलं आहे। भाजपच्या पूर्वजांनी मुस्लिम लीग बरोबर युती केलीच होती, हा इतिहासच आहे। हे आता हिंदू मुस्लिम मतासाठी बोंबा मारत आहेत। आता कुठे गेला यांचा हिंदुत्व? काल नितेश राणे सांगत होते जय श्रीराम म्हणणाराच खुर्चीवर बसेल। हे काय सुरू आहे? निवडणुकीमध्ये कधी असा धर्माचा वापर होतो, जातीचा वापर होतो, पण खुलेआम धर्म आणि जात त्याचा वापर केला जात आहे। हे अत्यंत म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन नाही का? मग निवडणूक आयोग काय करताय? झोपा करत आहे।